नाशिक महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद रंगणार। महासभा आणि स्थायी समिती सभा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। सत्ताधारी एकतर्फी विषय मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन महासभा घेत असल्याचा आरोप। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी अखेर मान्य झाली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी कथित मद्य घोटाळा प्रकरणातल्या सुनावणीपासून स्वतःला अलिप्त केले। राखीव प्रवर्गाची सवलत संपवण्याचा राज्य सरकारचा डाव। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची राज्य सरकारवर टीका। मागासवर्गीयांचे मंत्री झोपा काढतायत का, हरिभाऊ राठोड यांचा सवाल। हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे। यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे। परंतु असा निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का, हा माझा सवाल आहे। रायगडमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ॲक्शन मोडवर। 45 कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नेमणूक असलेल्या कार्यालयात परत हजर होण्याच्या सूचना। नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी दर सोमवारी सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि इतर काटकसरीच्या आवाहनानंतर नागपूर जिल्हा परिषदेचा प्रतिसाद। पेट्रोल डिझेलचे दर वाढले। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ। मुंबईत पेट्रोलचे नवे दर 106.50 रुपये ते 106.54 रुपये प्रति लिटरवर। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे। महागाई मॅन मोदींचा पुन्हा जनतेवर हंटर। निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू। पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागल्यानंतर काँग्रेसची मोदींवर टीका। परभणीमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका। परभणीमध्ये पेट्रोल 108.63 तर डिझेल 95.13 रुपये प्रति लिटरवर। दरवाढीचा वाहन चालकांच्या खिशाला मोठा फटका। इंधनाचे दर वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता। गोंदियामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री। इंधनाचे दर वाढल्याने प्रवास महागणार आणि इतर वस्तूंचे दरही वाढणार असल्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे। सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो, कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना, त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो। पेट्रोलमुळे ॲटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये आणि जसे होते तसेच रेट ठेवावे, अशी माझी सरकारला मागणी आहे। अब हम लोग कैसा करेंगे समझ भी नहीं आ रहा है। पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती। अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया है। ये पेट्रोल की गाड़ी में हमको तो पुराना है ही नहीं। अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ानी चाहेंगे तो सवारी बैठने दिखती नहीं। डिझेल टंचाईचा कांदा वाहतुकीला फटका। डिझेल अभावी कांद्याचे ट्रक 2-2 दिवस तसेच उभे। कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। वाशिम जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। काही मोजक्या पेट्रोल पंपांवरती पेट्रोल उपलब्ध, मात्र डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास। शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांची पेट्रोल डिझेलसाठी धावपळ। विमानाचं इंधनही दुप्पट झालं। हवाई वाहतूक कंपन्यांचं कंबरडं मोडलं। आखाती युद्धाचे परिणाम। ATF महागलं। विमान प्रवास आवाक्याबाहेर। पुरवठा साखळीत अडथळे। पश्चिम आशियातील मर्यादित उड्डाणांमुळे डोकेदुखी।